नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पोस्ट बँकेमध्ये एक अत्यंत आवश्यक व दर्जेदार एक योजना आलेली आहे, ज्याच्यामध्ये महिन्याला 9,250 रुपयापर्यंत गुंतवणूक करून व त्याच्यावरती तुम्ही चांगला एक प्रॉफिट बनवू शकता। तर या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, त्याच्यासाठी काय काय पात्रता लागणार आहे, हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, या योजनेमध्ये एकदाच पैसे गुंतवणूक तुम्ही दर महिन्याला एका निश्चित रक्कम मिळवू शकता व विशेष तसेच म्हणजे सेवानिवृत्त व्यक्ती, गृहिणी किंवा ज्यांना आपल्या कष्टाच्या पैशावर कोणताही धक्का नको आहे, त्यांनी नियमित प्रमाणे उत्पन्न हवे आहे का याच्यावरती तुम्ही एक विचार करून तुम्हाला इथं हे दिलेलं आहे। व तेच मित्रांनो, पोस्ट म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक वरती ही तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। तर या योजनेमध्ये तुम्ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला खरं सांगायचं असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्ही सर्वात सेफली म्हणजे पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना POMIS ही केंद्र सरकारद्वारे समर्थित एक बचत योजना आहे। या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे सुरक्षित आहे। तुमच्या गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो आणि तुम्हाला एका निश्चित मासिक उत्पन्न मिळते। ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी डिझाईन केलेली आहे ज्यांच्यासाठी जमा केलेल्या रकमेवर नियतपणे व्याज स्वरूपात पैसे हवे, ज्यांना जास्त खर्च होतो व त्यांना पैसा ज्यांच्याजवळ टिकत नाही, त्यांसाठी ही एक योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तसेच मित्रांनो, ही जी योजना आहे ती पोस्ट पेमेंट बँकेकडून आलेली आहे। तसेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही एक पूर्ण POMIS याचा फुल फॉर्म आहे। तर कालावधी 5 वर्षाचा राहणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्ष गुंतवणूक केल्यानंतर जी मूळ रक्कम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळते आणि त्या व्याज कमीत कमी तुम्हाला 1,000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकायची एक सर्वात महत्वाची एक निश्चित केलेली आहे। तर मित्रांनो, ज्यामुळे तुमचं जास्त व्याजदरानुसार तुम्हाला दरवर्षी सुमारे 1,11,000 रुपये व्याज मिळेल। या वार्षिक व्याजाचे मासिक विभाजन केल्यास तुम्हाला अंदाजे 9,250 रुपये दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील व तसेच तुम्ही ही जी रक्कम आहे ती कुटुंबासाठी मोठी मदत म्हणून ठरू शकते व तसेच मुलांचे शिक्षण, औषधांसाठी बिल वगैरे इतर कोणत्याही आवश्यक गरजांसाठी हे मासिक उत्पन्न खूप उपयुक्त ठरते। तसेच विशेष बाब म्हणजे 5 वर्षानंतर तुमची मूळ 15 लाखाची रक्कम तुम्हाला परत मिळते। त्यामुळे तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटला कोणताही धोका नाही, म्हणजे मूळ जे अकाउंट आहे त्याला तुम्हाला कोणताही धोका नसणार आहे मित्रांनो। व हे जे सर्व व्याज आहे ते तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक तर्फे तुमच्या अकाउंट वरती जमा केले जाणार आहे, जो तुम्ही डिपॉझिट कराल। आणि ही जी स्कीम आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासाठी काय काय लागणार आहेत, तर अर्जदार भारतीय नागरिक असावा, किमान वय 10 वर्ष, जर गुंतवणूकदार वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर त्याचे खाते पालक उघडू शकतात, म्हणजे संयुक्त खाते किंवा जास्तीत जास्त 3 व्यक्तीसोबत तुम्ही उघडू शकता हे खाते आणि NRI आदिवासी असलेला उपयुक्त आहे। व तसेच योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 5 वर्षानंतर खाते रिन्यू करत येते किंवा गुंतवलेली रक्कम तुम्हाला काढता येते। व त्यासाठी काय काय लागणार आहे, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, वीज बिल व पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट ऑफिस बचत खाते जर तुमच्याकडे नसेल तर नवीन उघडू शकता तुम्ही। व तसेच खाते कसे उघडायचे, पोस्ट ऑफिस किंवा कुठेही जाऊन तुम्ही मासिक उत्पन्न योजनेचे खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी आहे, तुम्ही खाली दिल्याप्रमाणे वाचू शकता। तर तुम्हाला सोबत काय करायचं, फॉर्म सोबत नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडण्याचं आहे आणि ती सेल्फ असिस्टंट स्वतःची सही करा। तुम्ही ज्यामुळे रकमेची गुंतवणूक करू इच्छिता ती रक्कम फॉर्म सोबत जमा करा व ती चेक किंवा रोख रक्कम देऊ शकता। तुमचे खाते सुरू झाल्यानंतर पुढील महिन्यापासून तुम्हाला नियमितपणे तुमच्या बचत खात्यात व्याज मिळण्यास सुरुवात होतो आणि ही जी रक्कम आहे ती तुम्हाला पुढील तुमच्या भविष्यामध्ये कारणीभूत ठरते। व तसेच मित्रांनो, तुम्हाला काहीही ही जी स्कीम आहे ती आपल्याला केंद्र शासनाकडून आलेली आहे व या स्कीमला कोणताही धोका नसण्याची गॅरंटी मी देतो, कारण ही जी योजना आहे ती थेट सरकारकडून आलेली एक योजना आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर कमेंट नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।